नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आम्ही सध्या आहोत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर अनधिकृत आणि अव्यवस्थित वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फामध्ये उभी असल्याने वाहतुकीसाठी ये जा करण्यासाठी अपुरा रस्ता उपलब्ध राहत असून वाहकांच्या या अडचणीला सामोरे जावे लागत आहे। नागरिकांना दररोज या रस्त्यावरून ये जावे करावे लागते। मात्र रस्त्यामध्ये दोन्ही साईडला पार्किंग केल्यामुळे नागरिकांना या समस्येला सामोरे जात असल्याचे दिसत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात विविध समस्यांसाठी किंवा विविध कामासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक ये जा करत असतात। त्यामुळे परिसरात वाहनांची गर्दी वाढत असते। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची आणि वाहने पार्किंग केल्यामुळे मुख्य रस्ता या अरुंद बनला जात असतो। विशेष करून हा दररोजची समस्या होत आहे आणि विशेषतः सकाळच्या आणि दुपारच्या या वेळेत परिस्थिती ही बिकट होत असल्याचे दिसत आहे। दुतर्फा पार्किंगमुळे आणि या ठिकाणच्या समस्या ही गंभीर होत चालल्याची दिसत आहे। या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात असताना देखील ही समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे। वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांना वेळ वाया जात असून अपघाताची शक्यताही ही नाकारता येत नाही। विशेष करून या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी आणि संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारावी, तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणावे अशी मागणी सध्या येथील नागरिक आणि वाहनधारक करताना दिसत आहेत। शिवाय या रस्त्याच्या बाजूला अनेक खाऊचे स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यावरच गाड्या पार्किंग करत असल्याचे सध्या दिसत असून ही कोंडीची समस्या ही दररोजची दिसत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने आता लक्ष देणं गरजेचं असून वाहनांची पार्किंग व्यवस्था त्याचबरोबरच हा रस्ता व्यवस्थित सुरळीत चालेल अशा प्रकारची उपाययोजना करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।